नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपण कालपासून काही बातम्या पाहत आहोत. त्यातल्या काही बातम्या अशा होत्या की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर काही बातम्या अशा होत्या की संजय राऊत हे अमित शहा यांच्यासोबत भेटले आणि दिल्लीमध्ये त्यांची गहन चर्चा झाली. अशा प्रकारच्या बातम्या वेगवेगळ्या प्रतिष्ठित मीडिया हाऊसवर तुम्ही पाहिल्या असतील. आता या सगळ्या ज्या काही बातम्या आहेत त्या खोट्या बातम्या आहे आणि ह्या बातम्या पसरवणं हे खूप मोठं षडयंत्र आहे असं संजय राऊत आज म्हणाले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त इतकं पाहून घेऊया की आताची अस्तित्वात असलेली जी शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट, हा भाजपसोबत कधीही जाऊ शकत नाही. याची 3 कारणं आपण पाहू. सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण ते म्हणजे शिवसेना जी फुटली त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे भाजप आणि देवेंद्र फडणवीस, ज्यांनी स्वतः हे सांगितलं की मी पुन्हा येईन म्हणालो होतो, मी पुन्हा आलो तर असा आलो की 2 पक्ष फोडून आलो. तर शिवसेना आपण फोडली असं देवेंद्र फडणवीस यांनी हसत हसत एकदम असे काहीतरी वाईट डोळे करत सांगून दिलं आपल्या सगळ्यांना. आणि त्यामुळे शिवसेना जे आहे ते, ज्यांचा पक्ष स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे फुटलेला आहे, हे आता जगजाहीर आहे, ही कुणालाही सांगायची गरज नाही आहे. ज्यांच्या पक्षांचं, ज्यांच्या वडिलांनी इतके वर्ष बाळगलेलं एक चिन्ह, तुम्ही विचार करा, एक आयडेंटिटी असते आपल्या याच्यासोबत जोडलेली, ते चिन्ह, त्या पक्षाचं नाव, ओरिजिनल नाव, हे दुसऱ्यांना दिलं, हे गद्दारांना दिलं आणि हे देण्यामागे कोण आहे तर ते म्हणजे भाजप. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत जाईल असं तुम्हाला वाटतं का? नाही जाणार. दुसरं कारण ते म्हणजे आपले संजय राऊत असं म्हणाले की त्यांनी आम्हाला तुरुंगात टाकलं. तुम्हाला माहिती आहे, ईडी CBIचे धाक या भाजपच्या केंद्रीय सरकारने सगळ्यांवरच लावले होते. त्यापैकी काही लोक होते की जे या धाकाला घाबरले आणि त्यांनी डायरेक्ट भाजप जॉईन करणं पसंत केलं, भाजपसोबत जाणं पसंत केलं. त्यापैकी काही लोक असे आहेत संजय राऊत यांच्यासारखे की जे म्हणाले की काय म्हणतंय ईडी CBI, ओके, चेक करायचं का, तपास करायचा का, करा, जेलमध्ये टाकायचं का, टाका. जेलमध्ये जाऊन आले संजय राऊत. आणि आता मला असं वाटतं की उघड्या मानेने, ताठ मानेने ते जे आहे ते बोलू शकतात. जे घाबरले की नाही बाबा मी 15 दिवस कशाला जेलमध्ये जाऊ, आपल्यावर धब्बा लागेल, ते भाजपसोबत गेले आणि सगळ्यात मोठा डाग लावून घेतलेला त्यांनी स्वतःला, तो म्हणजे गद्दार. आता कोणी जाता येतं म्हणतं 50 खोके एक धमोके. हायकोर्टाने सांगितलेलं की असं म्हणणं त्याच्यात काही वाईट नाही आहे, त्यांनी केलंच आहे तसं. तर तुरुंगात टाकलं, पक्ष फोडला, या 2 गोष्टी. तिसरं म्हणजे यांचं सरकार पाडलं, चुकीच्या पद्धतीने सरकार पाडलं. तो वकील जो आहे तो तिकडे लावलेला होता, गुणरत्न सदावर्ते, त्यांनी सांगितलं की आम्ही 6 महिने एक मिशन चालवलं होतं, त्यांना उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडायचं होतं. 6 महिने ST कर्मचाऱ्यांचा संप घडवून आणला असं त्यांनी बिग बॉसमध्ये सांगितलं की मला हे सरकार पाडायचं होतं म्हणून तो संप घडवून आणला. आता जो पक्ष, जो भाजप हे करू शकतं, तुरुंगात टाकायचं, पक्ष फोडायचा, पक्षाचं सगळं घेऊन जायचं, ते म्हणाले की हे तर जखमा आहेतच. आणि दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे हा महाराष्ट्रांनी गद्दारांच्या हातात दिला, गद्दारांना तिथे सत्तेमध्ये बसवलं. असे लोक सत्तेत बसवले की ज्यांना खरोखर म्हणजे नाही बसवायला पाहिजे, अशा लोकांना तिथे बसवणं हे खरोखर महाराष्ट्रासोबत अन्याय आहे, महाराष्ट्रातल्या जनतेसोबत अन्याय करणं आहे. शिवाजी महाराजांनी असं कधीच नसतं केलं. अप्रामाणिक लोकांना, जे पैशाला भुलणारे लोक आहे, अशांना तुम्ही मुख्यमंत्री बनवलं असं संजय राऊत यांना वाटतं. आणि ही कारणं आहे, त्यामुळे शिवसेना हे जाऊ शकत नाही. त्यांचं दुःखच इतकं मोठं आहे, त्यांची वेदनाच इतकी मोठी आहे, यांनी दिलेली घावच इतका मोठा आहे की ते त्यांच्यासोबत कसे काय जातील. त्यामुळे जर तुम्ही विश्वास ठेवत असाल अशा बातम्यावर, अरे नाही उद्धव ठाकरे ते आधी भाजपसोबत होते आताही जाऊ शकतात, ते नो डाऊट आधी भाजपसोबत होते, मात्र त्यांना एकदा जे आहे ते धोका मिळालेला आहे. तुम्हालाही माहिती आहे, कुठल्याही रिलेशनशिपमध्ये, मैत्रीमध्ये सुद्धा तुमची मैत्री असते, जेव्हा तुम्हाला भयंकर लेवलचा धोका समोरची व्यक्ती देते तेव्हा तुम्ही परत त्यांच्यासोबत तशा प्रकारे राहू शकत नाही, तुम्ही राहायचा विचारही करत नाही तुम्हाला, कारण की एकदा खूप मोठा अनुभव आलेला असतो. तसाच अनुभव शिवसेनेला आलेला दिसतो. उद्धव ठाकरे यांची भाषणं बघायची, त्यामध्ये ती वेदना तुम्हाला जाणवते. त्याच्यामध्ये सरळ सरळ हे दिसतं की यांना भयंकर मोठं जे आहे ते खड्डा यांच्या मनाला पडलेलं आहे या सगळ्या गोष्टींमुळे.
शिवसेनेचे उद्धव ठाकरे तर हे म्हणत असतात की भाजप नावाचा पक्ष आहे ना महाराष्ट्रामध्ये रुजलाच नसता जर आम्ही त्यांना मदत केली नसती. यांना खंत याचीही आहे की सुरुवातीला आम्ही उगीचच भाजपसोबत युती केली. कारण सुरुवातीला शिवसेनेचंच महाराष्ट्र म्हणजे शिवसेनेने भरपूर काम करून ठेवलेलं आहे ग्राउंडवर. भाजप हा नंतर आलेला पक्ष आहे. नंतर नंतर खूप नंतर आणि नंतर त्यांनी शिवसेनेची मदत घेऊन इथे पक्ष वाढवला. त्यामुळे ती सुद्धा त्यांना खंत आहे असं दिसतं. आणि त्यामुळे जर तुम्हाला अजूनही भीती वाटत असेल की हे असं काय होऊ शकतं, असं होणार नाही. दुसरं हे बघ, यांच्या कधीच भेटी होणार नाही किंवा हे कधीच एकमेकांशी पाहून हसणार नाही, कधीच एकमेकांना काय म्हणूया गप्पा मारणार असं नाही होणार. ते भेटतील कारण ते राजकारणामध्ये आहे. कोणीतरी सरकारमध्ये असेल, कोणीतरी विरोधामध्ये असेल. जनतेसाठी त्यांना एकमेकांना प्रश्न विचारावे लागणार आहे. ठीक आहे. मात्र पक्ष एकत्र जातील का? तर मी आत्ताच्या या सगळ्या सिच्युएशनवरून तरी सांगते की ते तसं होणार नाही. हां, हे जर आता परत केलं असं फडणवीस म्हणाले की नाही माझी चुकी झाली, मी नव्हता पक्ष फोडायला पाहिजे, मग पक्ष परत आणला, परत त्यांचं चिन्ह दिलं, परत हे केलं, सगळ्यांनी माफी मागितली, गेलेल्या सगळ्या 40 ओकेवाल्यांनी सगळ्यांनी माफी मागितली, यांचं सरकार हे लिगल होतं असं सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, हे फोडणं जे आहे ते इलिगल होतं असं सुप्रीम कोर्टाने जेव्हा निकाल दिला, म्हणजे इतकं सगळं जर झालं चुकून जर का मोदी यांनी माफी मागितली की अरे नाही काय म्हणतो ते नकली औलाद मी म्हणलं हे चुकीचं होतं, आय एम व्हेरी सॉरी, मोदींनी जर माफी मागितली तर, नकली शिवसेना म्हटलं त्याच्याबद्दल माफी मागितली तर, औरंगजेब फॅन क्लब म्हणल्याबद्दल शहांनी जर माफी मागितली उद्धव ठाकरे यांची, तरच जे आहे ते एकत्र जाऊ शकतात. आणि तुम्हालाही माहिती आहे की अमित शहा असेल, देवेंद्र फडणवीस असेल, मोदी असेल किंवा भाजपचे आत्ताचे लोक असतील किंवा मग शिंदे असतील, यापैकी कोणीही असं काहीही करणार नाही आहे. त्यामुळे त्यांची एकत्र येण्याची चान्सेस आत्ता 0 आहेत. बरं, आता परत तेच हा किस्सा मी तुम्हाला ऐकवला नव्हता की राऊत यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही भेटले म्हणून शहांशी, अशा सगळीकडे चर्चा आहेत. तर राऊतांनी त्यांची इतकी म्हणजे खूप घाणेरडे शब्द त्यांनी वापरलेले आहेत, ते आता तुम्ही तुमच्याच कानांनी ऐका ते काय शब्द वापरलेले आहेत. म्हटलं जातं की उद्धव ठाकरे फडणवीस यांची भेट झाली, तुमची अमित शहाची भेट झाली, काय तुम्ही हा प्रश्न विचारताय की संजय राऊतांची अमित शहाशी भेट झाली, हा किती हास्यास्पद प्रश्न आहे. खरं म्हणजे चांगल्या पत्रकारांनी पण असं दिल्लीतून बातम्या येतात की काँग्रेस नेत्यांचा दावा आहे आणि काँग्रेस- आम्हाला जागा वाटपात प्रेशराईज केलं जातं. काँग्रेस नेत्यांचा दावा खरोखर असेल तर मला त्यांचंही आश्चर्य वाटतंय. या शक्तींशी सगळ्यात जास्त संघर्ष जर कोणी केला असेल तर तो शिवसेनेनं केलेला. शिवसेनेनं संघर्ष केला नाही तर आमच्यासारख्या लोकांना तुरुंगात टाकलं, आमचा पक्ष फोडला, आमचं सरकार पाडलं, आमचं चिन्ह त्यांनी चोरलं आणि त्याहीपेक्षा हा महाराष्ट्र गद्दारांच्या हातात दिला. ही वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला आणि तो हा संघर्ष अशा टोकाला आलेला आहे की जर कोणी अशा शंका घेत असतील तर ते एका बापाच्या अवलाद नाहीत. मी स्पष्ट बोलतो, आमच्यावर शंका घेणारे मग ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांनी त्यांचा बाप दाखवण्याचं श्राद्ध करावं. स्वतःच्या स्वार्थाला आलेला आहे की जर कोणी अशा शंका घेत असतील तर ते एका बापाच्या अवलाद नाहीत. मी स्पष्ट बोलतो, आमच्यावर शंका घेणारे मग ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांनी त्यांचा बाप दाखवावा नाही तर श्राद्ध करावं. स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शिंतोडे उडवणारे हे लोक आहेत. याला गांडूगिरी म्हणतात. समोर येऊन लढा. अशा बातम्या पसरवून, अफवा पसरवून जर कोणी लढणार असेल ना तर त्यांना या महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही. ज्या कोणी या बातम्या कोणी पसरवल्या असतील किंवा दिल्या असतील या सुपाऱ्या, त्याची सगळी वितंबातमी आमच्याकडे आलेली आहे. आमची यंत्रणा आहे. एक वेगळं पेगासस आमच्याकडे सुद्धा आहे. तर असं आहे, संजय राऊत भडकलेले आहे आणि त्यांचं भडकणं मला वाटतं स्वाभाविक आहे. कारण जवळपास सगळ्या मीडियावर अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत त्या चालत होत्या, असे टायटल्स तुम्ही सुद्धा पाहिलेले असतील. त्यामुळे आता तरी असं दिसतंय की महाराष्ट्र विरोधी असलेल्या या भाजप आणि त्यांच्यासोबत असलेले मिंदे सरकार यांच्या विरोधात लढणं हे एकमेव उद्दिष्ट दिसतंय शिवसेने याचं. शिवसेनेतले लोक असं म्हणतात की आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड करायला तयार आहोत,
पण आम्हाला सगळ्यांना एकत्र राहून लढायचं आहे, आम्हाला वेगळं व्हायचं नाही आहे. आम्ही एकत्र राहूनच लढणार आहोत, कारण की तेव्हाच आपण या शक्तीला जे आहे ते हरवू शकणार आहोत. त्यामुळे ते असं म्हणतात की आम्ही कधीही गद्दारांशी हात मिळवणी करणार नाही. आम्ही जर गद्दारांशी हात